हे मागं जे दिसतंय याला बुरुज किंवा किल्ला असं म्हणतात. आता आम्ही ह्याच्या बुरुजाच्या मध्ये चाललेलो आहे. विशेष म्हणजे त्याच्यामध्ये एक अशी वस्तू पडलेली आहे की ती वस्तू जर लोखंडाला लावली तर त्याचं सोनं होत होतं. या विहिरीमध्ये तो गायब झाला. वातावरण बघा, एकदम भारी वातावरण झाले. हॅलो फ्रेंड्स, जय शिवराय. तर हे आहे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील श्री नस्तनपूर, जे की शनी महाराजांचं मंदिर आहे. आणि तुम्ही इथं बघू शकता किती छान वातावरण आहे आणि खूप जास्त प्रसन्न वाटतं. आणि नांदगावला आहे रेल्वेचं स्टेशन. तर नस्तनपूरवरनं ट्रेन जाते, म्हणजे पटरी आहे ट्रेनची. आणि हे बघा, हनुमंतरायांचे पण दर्शन झालं आम्हाला तिथेच. म्हणजे वानर माकडंसुद्धा तिथे असतात. तर तुम्ही इथं बघू शकता, ते असं खिसकत होतं माणसांवर. मी त्याचा लांबूनच व्हिडिओ काढला. तर मग आम्ही चाललेलो होतो खोजाची विहीर, बुरुज आणि गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला, जिथे की गणपती साक्षात प्रगट झालेला आहे. तर हेच ते ट्रेनची पटरी आहे आणि ट्रेनच्या पटरीच्या त्या साईडनी ती बुरुज वगैरे आहे. तर त्याची अशी प्राचीन गोष्ट आहे की एक रेल्वे कामगार होता, म्हणजे त्या काळात इंग्रज होते आणि इंग्रजांनी रेल्वे काढली. तर आम्हाला जाता जाता रेल्वे पण दिसली. तर तुम्ही तर बघू शकता की ह्या सुपरफास्ट एक्सप्रेस आहेत. आणि नस्तनपूर हे असं क्षेत्र आहे जे रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आहे. तर मग आम्ही चाललो होतो खोजाची विहीर आणि ते बघण्यासाठी. तर तुम्ही तर बघू शकता की गुलमोहराचे किती छान फुलं पडलेले होते आणि ते खूपच भारी वाटत होते. तर फायनली हे बघा, हे आहे ते बुरुज, जे की खोजाने बांधलेलं होतं त्या काळामध्ये, इंग्रजांच्या काळात. तर आम्ही असं काही चाललेलो होतो, ते सध्या बऱ्यापैकी आता पडून गेलेलं आहे. तर आता आम्ही त्या विहिरीत चाललेलो आहे, म्हणजे विहिरीकडे चाललो आहे, जी की इंग्रजांनी बांधलेली आहे. आणि त्याच्यात बरीच जे जे लोखंडाला जे लावल्यानंतर त्याचं सोनं होतं, तो परीस टाकला होता. तर असं आम्ही तिकडे चाललेलो आहे. आणि इथं गणपतीचं मंदिर सुद्धा आहे. तर आम्ही तिथं सुद्धा चाललेलं आहे, ते तुम्हाला दाखवते. तर हे आहे ते गणपतीचं मंदिर, जिथे की गणपती बाप्पा साक्षात प्रगट झालेले. आणि तिथे खूप जास्त मुंगळे होते. तर तुम्ही खाली बघू शकता किती जास्त मुंगळे आहे. मग काय, दर्शन वगैरे घेतलं गणपती बाप्पाचं आणि इथं खूप जास्त प्रसन्न वाटतं. कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहेत, सगळीकडे हिरवळ वगैरे पसरलेली आहे आणि खूप छान वाटतं पावसाळ्याच्या दिवसामध्ये. उन्हाळ्यात असं वाटायचं की केव्हा पाऊस पडतो, आणि पावसाळ्यात आता खूपच भारी वाटतंय. वातावरण मस्त झालेलं तर होतं. हे माग होतं गणपतीचं मंदिर आणि हीच ती खोजाची विहीर आहे, जी खूप खोल आहे आणि इंग्रजांच्या काळातली आहे. आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये एक अशी वस्तू पडलेली आहे की ती वस्तू जर लोखंडाला लावली तर त्याचं सोनं होत होतं पूर्वी. तर ती खोजा त्या विहिरीमध्ये जाऊन आणि त्यांनी म्हणजे तो कुठे गेल्यानंतर सापडला. तर हे बघा, हेच ते बुरुज आहे. आणि तुम्ही विचार करा की हे कसं काय बांधलं असेल. म्हणजे त्या काळात दैवी शक्तीच असू शकते बहुतेक ती. तर एवढे मोठे मोठे दगड आहेत ना याला बांधलेले, आणि म्हणजे खूप मोठे मोठ्या दगडांनी हे बुरुज बांधलेले. खूप जास्त गरम होतंय, पावसाचं वातावरण पण झालेलं आहे, ऊन पण पडलेले, ढग पण आले आणि एकदम भारी वातावरण झाले, क्लास असं वातावरण. आणि हा जे बुरुज आहे ते त्या दीपापर्यंत पूर्ण जॉईंट होतं आणि त्याच्यामधून बोळ होती. आणि ही ती खोजाची विहीर आहे, ती खूप खोल होती, पण कालांतराने ती पडून गेली. हा तो दीप आहे. बुरुज आहे. खोजाने रेल्वे अडवायचा प्रयत्न केला होता, त्याला गव्हर्नमेंटने पकडलं, पण तो सापडला नाही. या विहिरीमध्ये तो गायब झाला, त्याचा अंतच लागला नाही. त्याचा खोजा होता. हा बघा, हा जे मागं जे दिसतंय याला बुरुज किंवा किल्ला असं म्हणतात. म्हणजे मला पण एवढी आयडिया नाही, पण मग तुम्ही बघू शकता की त्याचं बांधकाम कसं केलेलं आहे आणि एकदम भारी असं व्ह्यू येतो इथं. तुम्ही पाहू शकता वरती ढग वगैरे आहे आणि जवळूनच तुम्ही ऐकू शकता की रेल्वेचे रूळ आहेत, तर त्याचाच आवाज येतोय. आता आम्ही ह्याच्या बुरुजाच्या मध्ये चाललेलो आहे. म्हणजे किल्ला टाईप आहे, ते बांधकाम केलेलं आहे दगडांचं पूर्ण असं. हे बघा, हे असं काही बांधकाम आहे. हे बघा,
आणि ह्या बुरुजामधून पुढं जाण्यासाठी हे बघू शकता तुम्ही, हे असा रस्ता होता आणि त्याच्यात खाली पायऱ्या पण आहे. ह्या पायऱ्यावरून वरती जायचं बुरुजावर आणि मग तिथून तो एक रस्ता होता आणि मग तिकडं पुढं जायचं. आणि हे गणपतीचं मंदिर जे की त्या बुरुजाच्या एक्झॅक्ट खाली आहे आणि हा तिथून रस्ता होता की इथून बुरुजामध्ये जाता येत होतं. आणि मी खूप डेंजर तोंडावर पडता पडता इथं वाचलेली आहे, कारण की ती बुरुजाचं वरती आहे आणि गणपतीचं मंदिर खाली, तर येता येता मी पडणार होती. तर हे बघा, हेच ते गणपती बाप्पाचं मंदिर आहे, जे की खूप प्राचीन काळातलं आहे आणि ते साक्षात प्रगट झालेले आहे. आणि हे बुरुजाच्या समोरचा व्ह्यू आहे हा, आणि हे असं काही आहे. तर ह्याच पुलावरून रेल्वे गेलेली आहे आणि याच्याच हे बघा, इकडं बुरुज आहे आणि इकडं जे आहे ते पूल आहे. आणि आम्ही त्या पुलाखालूनच वरती शनी मंदिराकडे चाललेलो होतो. परत एक रेल्वे मालगाडी आम्हाला दिसली. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर.